यानंतर विवेकदादा कोल्हे आहेत, त्यांचे देखील उमेदवार आहेत भाजपचे पराग संधान. ते येतील का? ते आता ते देवाजवळ आहे सांगायचं काय आता पण काळे साहेबांना काम करेल तुम्हाला परत संधी मिळेल का? 101% त्यांच्याच गटाला संधी मिळेल. लोकल जनतेला माहिती आहे ना, जर स्टँडिंग आमदार आता निधी आणणारे आमदारच त्यांच्या बरोबर आहे. त्या आमदार साहेबांनी जे उमेदवार उभे केलेले आहेत त्यांना ते लोक मतदान करणार. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या आपल्या विशेष आणि महत्त्वाच्या कार्यक्रमात रणसंग्राम नगर परिषदेचा कौल जनतेचा. आज आपण आलो आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव या शहरामध्ये. या ठिकाणचं नगरपालिकेचं इलेक्शन पार पडत आहे, निवडणुका पार पडते आहेत. या ठिकाणी अनेक उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. त्यामध्ये आशुतोष काळे गटाचे जे काही राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, काकासाहेब कोटे आहेत, त्यानंतर विवेकदादा कोल्हे यांच्या गटाचे जे काही उमेदवार आहे भाजपचे राजन संधान आहेत, त्यानंतर शिवसेनेचा उमेदवार आहेत, महाविकास आघाडीकडनं देखील उमेदवार देण्यात आलेले आहेत. अनेक अपक्ष उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत. एवढे सारे उमेदवार रिंगणात असताना कोपरगावमध्ये सध्या कुणाची चर्चा पाहायला मिळते आहे, कोपरगावमध्ये सर्वाधिक हवा कुणाची पाहायला मिळते आहे, हे आजच्या आपल्या या रणसंग्राम नगर परिषदेचा कौल जनतेच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणच्या जनतेचा कौल कुणाच्या बाजूने पाहायला मिळतो आहे आणि कोण होणार कोपरगावचा नगराध्यक्ष. या ठिकाणी कोपरगावची काही जनता आपल्या सोबत आहे, त्यांच्या सोबत बातचीत करूया. आपण त्यांना विचारूया. नमस्कार काका. नमस्ते. या ठिकाणी कोपरगावची नगर परिषदेची निवडणूक पार पडती आहेत. अनेक उमेदवार या ठिकाणी मैदानात आहेत. राष्ट्रवादीकडनं देखील उमेदवार देण्यात आलेला आहेत, भाजपचा उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचा आहेत, शिवसेनेचा उमेदवार आहेत. एकीकडे आशुतोष काळे गटाचा उमेदवार आहेत, विवेकदादा कोल्हे यांच्या गटाचा उमेदवार आहेत. दोन्ही गटामध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळते असं बोललं जातं. काय सांगाल, कोणाची चर्चा पाहायला मिळते? काकासाहेब कोर्टे यांची चर्चा. काकासाहेब कोटे यांची चर्चा आहे असं का वाटतं? त्यांच्या माग माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये त्यांचा कार्यकाळ आणि त्याच्यानंतर जो कोपरगाव शहरात झालेला विकास, या विकासाला बघून कोपरगावची जनतेने जो आशुतोष दादा काळे आमदार साहेबांनी जो उमेदवार दिलेला आहे काकासाहेब कोर्टे यांच्या मागे जनता ठामपणाने उभी आहे. या अगोदर आशुतोष काळे जे आहेत ते आमदार होते, जनतेने परत त्यांना संधी दिली. आता नगर परिषद मध्ये सुद्धा त्यांच्या गटाला परत संधी मिळेल का? 101% त्यांच्याच गटाला संधी मिळेल. लोकल जनतेला माहिती आहे ना, जर स्टँडिंग आमदार आता निधी आणणारे आमदारच त्यांच्या बरोबर आहे. त्या आमदार साहेबांनी जे उमेदवार उभे केलेले आहेत त्यांना ते लोक मतदान करणार, भरभरून मतदान करणार लोक. तुम्ही म्हणताय की या ठिकाणी जी कोपरगावकरची जनता आहे ती काकासाहेब कोटे यांच्या पाठीमागे आहे, परंतु हेच काकासाहेब कोटे अगोदर भाजपमध्ये होते, आता ते या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये आलेले आहेत. यावरती काय सांगाल? या बघा, मंत्रिमंडळात सुद्धा फेरबदल होऊ शकतात. त्याच्यामुळे स्थानिक लेवलला जर झालं त्याच्यात एवढं काही विशेष वाटण्याची गरज नाही. बरोबर आहे की नाही? फार मंत्र्यांपासून जर फेरबदल होऊ शकतात तर कोपरगाव एक छोटं शहर आहे, ज्याच्यामध्ये फेरबदल झाला तेवढं अवघड वाटण्याचं काही कारण नाही. बरोबर आहे की नाही? मग एकंदरीत 20 तारखेला मतदान पार पडणार आहे, 21 ला निकाल राहील. काय निकाल बघायला मिळेल कोपरगावचा? तुमच्या चॅनलचं सुद्धा अभिनंदन करू आम्ही आणि गुलाल घ्यायला तुम्हाला सुद्धा बोलू. काका कोटे हे विजयी झाले म्हणून तुम्हाला सुद्धा गुलाल घ्यायला भेटू. एकंदरीत काका कोयटे विजय होतील अशी काकांची प्रतिक्रिया. या व्यावसायिक काकू आपल्या सोबत आहे, त्यांच्यासोबत आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. ताई नमस्कार. या ठिकाणी कोपरगावची नगरपालिकेची जी काय आहे नगर परिषदेचे इलेक्शन पार पडत आहेत. अनेक मैदानात या ठिकाणी उमेदवार जे आहेत, अनेक उमेदवार जे मैदानात उतरलेले आहेत. एकीकडे भाजपचे उमेदवार आहेत पराग संधान, राष्ट्रवादीकडनं काका कोयटे हे उमेदवार आहेत, त्यानंतर सपनाताई मोरे आहेत, राजेंद्र जावरे आहेत आणि अजून काही अपक्ष उमेदवार या ठिकाणी मैदानात आहेत. एवढे उमेदवार मैदानात असताना काय वाटतं आपल्याला, या ठिकाणी कोण बाजी मारणार, कोण निवडून येणार? आता आम्हाला कोणी आलं तरी सारखंच आहे. आम्हाला काय कोणी पण आलं तर सारखंच आहे. कोणी यावं आमचं मस्त म्हणणं आहे. आमच्या रोडवरच्या लोकांना काहीतरी त्याने हे करावं. या ठिकाणी कामं झालेली आहेत काय या अगोदर काही कामं झालेली आहेत? मग होईल ना रोड. कोणकोणती कामं झाली? रोडचे, नालेचे, चंबरचे, जागी जागी गट्टू बसवले, हे बसवले. कोणी बसवले? आता काळे साहेबांनाच बसवले. आशुतोष काळे यांनी. हो. त्यांचा उमेदवार आहे, त्यांचा उमेदवार निवडून येऊ शकतो यावर? हा मग येईल ना, नक्की येईल, नक्की येईल. त्यानंतर विवेकदादा कोल्हे आहेत, त्यांचे देखील उमेदवार आहेत भाजपचे पराग संधान. ते येतील का? ते आता ते देवाजवळ आहे सांगायचं काय आता पण काळे साहेबांना काम करेल सगळं. आशुतोष काळे साहेबांनी काम केलेलं आहे. कुठली कामं झाली बरं आशुतोष काळे साहेब यांच्या वतीनं? तिकडं पण केले, इथं पण केले रोडचे. कोणती कामं झाली? गजाननगर रोडचे, नालेचे, परत लोकांना काम धंदे लावले. त्याचे असं तुमचं म्हणणं आहे आशुतोष काळे यांचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला पाहिजे. एकंदरीत ताईंची प्रतिक्रिया या ठिकाणी. आशुतोष काळे गटाचे जे काही उमेदवार आहेत,
काकासाहेब कोयटे यांच्या बाजूने बघायला मिळते आहेत. अजून काही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत. यानंतर हे व्यावसायिक काका आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत बातचीत करूया. काका नमस्कार. नमस्कार. या ठिकाणचं जे काही निवडणूक आहे ती पार पडती आहेत. अनेक उमेदवार मैदानात आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादीचा आहेत, भाजपचा आहेत, शिवसेनेचा आहेत, महाविकास आघाडीचा आहेत, असे अनेक उमेदवार असताना आपल्याला काय वाटतं, आपल्या मनात या ठिकाणी कोण या ठिकाणी नगराध्यक्ष पाहायला मिळतो 21 तारखेचा? आता अशी गंमत आहे का, दोघांचं विजन चांगलं आहे आणि दोन्ही उमेदवार तगडे आहेत. कोणकोणते? आणि पराग संधान आणि हे काका कोटे काकासाहेब कोयटे. दोन्ही पण चांगले आहे. पब्लिकला असं वाटतं की जे चांगलं काम करल, पब्लिकचं जे विकासाचं काम करल त्यांना मतं देऊ, अशी गंमत. आता तुम्ही म्हणतायत की हे दोन्ही उमेदवार जे आहेत ते चांगले आहेत. एक विवेक कोल्हे गटाचा उमेदवार आहे, एक आशुतोष काळे यांच्या गटाचा उमेदवार आहेत. विवेक कोल्हे जे आहेत, विवेकदादा कोल्हे यांच्या गटाचे उमेदवार जे आहेत ते परागदादा संधान आहेत आणि आशुतोष काळे जे आहेत त्यांच्या गटाचे जे उमेदवार आहेत काकासाहेब कोयटे आहेत. तर काय वाटतं, कुठल्या गटाच्या वतीनं जास्त कामं या भागात झालेली आहे, काय वाटतं आपल्याला? आता सध्या असं आहे, दादा कोटे काका कोटे हे काळे गटाचे आमदार हे आहे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार. आणि आमदाराच्या माध्यमातून इथं बरेच विकास कामं झालेले आहे आणि बरेच कामं व्यावसायिक काका आपल्या सोबत आहे, त्यांचं देखील मत जाणून घेऊया एक व्यावसायिक म्हणून. काय वाटतं काका, नगरपालिकेचं जे काही इलेक्शन आहे ते पार पडतं आहे. अगोदर इलेक्शन होतं पण ते आता कोर्टाच्या निर्णयामुळे लांबलं. 20 तारखेला पार पडणार आहे. अनेक उमेदवार मैदानात आहे. राष्ट्रवादीकडनं जे काही आशुतोष काळे यांच्या गटाचा उमेदवार आहेत काकासाहेब कोयटे आहेत, विवेकदादा कोल्हे जे आहेत त्यांच्या गटाच्यावरनं पराग संधान आहेत, सपना मोरे आहेत, राजेंद्र जावरे आहेत, असे अनेक उमेदवार मैदानात आहेत. काय वाटतं, इथली जनता कुणाच्या पाठीमागे जास्त पाहायला मिळते आहेत, काय वाटतं आपल्याला? तसं आमदारांच्या पाठीमागं जास्त आहे, कारण पूर्वी आम्हाला महिन्याला पाणी होतं, नंतर 15 दिवसाला, आज 4 दिवसाला आहे. पाण्याचा भरपूर मोठा आणि आमचा व्यवसाय असल्यामुळे आम्हाला पाणी तर जास्तच लागतं. आता आमच्या वार्ड मेंबरनी जवळजवळ आम्हाला पाण्याची इतकी सोय करून दिली, फोर्समध्ये पाणी आणून दिलं. कोण आहे आपले वार्ड मेंबर? पहाडी कुठल्या पक्षाचे आहे? ते राष्ट्रवादी. राष्ट्रवादीचे आहे. काय वाटतं, या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये कोण नगराध्यक्ष होईल, मग काय वाटतं? इच्छा तर आहे राष्ट्रवादी, पण आता जनता जनार्दन आहे, त्यांचं काय सांगतंय. जनता जनार्दन आहे, शेवटी ते काय करेल सांगता येणार नाही. पण 20 तारखेला कोपरगावकरांचं जे भरभरून मतदान आहे ते कुणाच्या पार्ट्यात पडेल असं वाटतं तुम्हाला? वाटतं आमदारांच्या पाठीमागच राहतील, कारण त्यांचे कामं व्यवस्थित झालेली आहे, भरपूर कामं केली त्यांनी. आमदार आशुतोष काळे यांच्या कुठली कामं झाली बरं? तुम्ही सांगतायत की त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांच्या पाठीमागे जनता राहील असं म्हणतायत. कुठली कामं झाली? मेन पाणी आणि मेन जे रस्ते होते ते केले, काही उद्यानं केले, भरपूर कामं म्हणजे व्यवस्थित झालेली त्यांनी. या ठिकाणी जे काही 5 उमेदवार आहेत त्यामध्ये आशुतोष काळे यांच्या गटाचा उमेदवार आहेत, त्यानंतर विवेक कोल्हे यांच्या गटाचा उमेदवार आहे. या 2 गटामध्ये विशेष चर्चा पाहायला मिळते. काय वाटतं, कुठल्या गटाच्या वतीने या ठिकाणी विशेष कामं या भागात झालेली आहे? कारण दादांनी मेन पाण्याचा प्रश्न सोडलेला आहे. कोणी? आशुतोष दादांनी कोणता प्रश्न सोडलेला आहे? तळे बांधले, त्यांनी तळ्याची सुविधा केली, रोडाचे कामं केले, रस्त्याचे कामं केले आणि म्हणून सगळं. आणि गटारीमध्ये आपल्या गल्ल्यांमध्ये पाणी वगैरे शिरत होतं, इकडे तिकडे सगळे गटारी गुटारीचे कामं व्यवस्थित केलेले आहे. आणि म्हणून आमचं मत फक्त दादांनाच आहे, आशुतोष दादांना. कारण त्यांनी 40 वर्षात जे कामं केले नाही, आता दादांनी ते 5 वर्षामध्ये करून दाखवलंय, म्हणून आमचं मत त्यांनाच आहे सगळं. मग काय वाटतं, 20 तारखेला या ठिकाणी मतदान पार पडणार आहे, 21 ला निकाल लागेल. 21चा निकाल काय पाहायला मिळेल? आम्हाला तर असं वाटतंय की आशुतोष दादांचाच निकाल लागणार आहे. विषय बहु प्रचंड मतांनी दादाच येणार आहे. एकंदरीत कोपरगावकरच्या ज्या महिला आहेत त्या महिलांचं जे काही जनमत आहे ते आशुतोष काळे यांचा जो काही गट आहे त्या गटाच्या बाजूने पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी काकासाहेब कोयटे यांच्या बाजूने येत आहेत. या ठिकाणी अनेक उमेदवार रिंगणात आहेत. या ठिकाणचे जे काही मुख्य प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती देखील आपण चर्चा करणार आहोत. अजून काही या ठिकाणी राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते बघायला मिळत आहेत, त्यांच्यासोबत देखील चर्चा करूया. काय सांगाल, राष्ट्रवादीचं कशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय? राष्ट्रवादीचं वातावरण सध्या कोपरगावात एकदम योग्य आहे आणि राष्ट्रवादीचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे काकासाहेब कोयटे हे चांगल्या मताने विजयी होणार आहे, एवढं मी बोलतोय. कारण राजकारणात सगळ्यात महत्त्वाचा विषय काम बोलतोय. ज्या पद्धतीने कोपरगाव शहरात आशुतोष दादांनी मागच्या 5 वर्षात कामं केले, याच्या आधी 2019च्या आधी कोपरगावात एवढे कामं कधी झालेले नाही. आणि हे कामाची जी पावती आहे ही कोपरगावची जनता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आशुतोष दादा काळे यांच्या पाठीमागे उभे राहून
त्यांना नक्की नगराध्यक्षाच्या ह्या इलेक्शनमध्ये विजयी करणार आहे. एकीकडे या ठिकाणी आशुतोष काळे हे आमदार राहिलेले आहेत. आता परत एकदा आमदार होण्याची संधी जनतेने या ठिकाणी त्यांना दिलेली आहे. त्यांच्याच गटानं या ठिकाणी काका कोयटे यांना उमेदवारी दिलेली आहे. तर त्यांना परत संधी मिळेल का? नक्की आशुतोष दादा अजून कमीत कमी 15 वर्ष कोपरगावचे आमदार राहतील एवढी आम्हाला खात्री आहे. कारण ज्या पद्धतीने कोपरगावात जे विकास कामं चालू आहे त्यामुळं जनता ही त्यांच्यावर खुश आहे. आणि येणारी जी आता नगरपालिकेची निवडणूक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे 30 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे काकासाहेब कोयटे हे चांगल्या मताने विजय होतील एवढी आम्हाला खात्री आहे. त्यानंतर इतरही देखील उमेदवार आहेत. महाविकास आघाडीने उमेदवार दिलेले आहेत. कोल्हे गटाची देखील या ठिकाणी चर्चा आहेत. ते या ठिकाणी बिग फाईट देतील तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे बिग फाईट. राजकारणात फाईट ही चालूच असते, पण शेवटी सर्वात महत्त्वाचा विषय असतो का ज्या पद्धतीने कामं झालेले, जनता कोणत्या पक्षावर खुश आहे, कोणत्या व्यक्तीवर खुश आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे आशुतोष दादा काळे. कोपरगावचे जनताने जेव्हा आमदारकीची निवडणूक झाली 2024 मध्ये भरघोस मतांनी आशुतोष दादांना विजयी केलं. त्याच पद्धतीने हे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहे यांच्या पाठीशी उभे राहून जनता यांना भरघोस मतांनी निवडून देईल एवढी अशी आम्हाला खात्री आहे. एकंदरीत मला अशी काही कामं सांगा या ठिकाणी आशुतोष दादांनी केलेली, की त्यांच्या गटाचा उमेदवार तुम्ही म्हणतायत की निवडून येईल, त्यांचा पाठिंबा त्या उमेदवाराला आहेत आणि त्यांच्यामुळेच नगरसेवक नगराध्यक्ष देखील या ठिकाणी त्यांच्याच गटाचा होईल तुम्ही असं म्हणतायत. तर त्यांची काही विशेष कामं सांगा या भागातली. आशुतोष दादांनी जे सध्या 5 नंबर तळ्याचं जे काम केलेलं आहे 2019च्या आधी कोपरगाव शहरात 23 दिवसाआड पाणी येत होतं, पण 5 नंबर तळ्याचं काम जेव्हा झालं त्यानंतर जनतेला 3 ते 4 दिवस आड पाणी मिळतंय. त्यामुळे कामं भरपूर झालेले आहे. आणि जे नगराध्यक्ष पदांचे जे उमेदवार आहे काकासाहेब कोयटे गोरगरीब जनतेसाठी यांनी जे लोक आहेत त्यांच्यासाठी जेवणाची डब्यांची घर टू घर सोय केलेली आहे. आणि कोरोना काळात त्यांनी जनतेची खूप मदत केली. ह्या गोष्टी सर्व लक्षात ठेवून जनता त्यांनाच मतदान करते. कोपरगाव नगर परिषदेत कुणाची चर्चा पाहायला मिळते? अनेक उमेदवार मैदानात आहे. भाजपचा देखील आहेत, राष्ट्रवादीचा आहेत, महाविकास आघाडीचा आहेत, शिवसेनेने देखील उमेदवार दिलेले आहेत, काही अपक्ष उमेदवार आहेत, अनेक उमेदवार मैदानात आहे. असं असताना कोपरगावची जनता कुणाच्या पाठीमागे पाहायला मिळते आहे? काय वाटतं आपल्याला? भरत मोरे उबाटाचे शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते. सपनाताई भरत मोरे चांगले त्यांचं काम. ते नगरसेवक बी होते 5 वर्ष. तिने नागरिकांच्या समस्या चांगल्या प्रकारे सोडवलेले आहे. तसंच भरत मोरे बी सामाजिक कार्यकर्ते, तेही 12 महिने प्रत्येक वार्डामध्ये जाते, कामं करते. चांगले आहे त्यांचं काम करण्याची पद्धत. अजून काय वाटतं कोपरगावमध्ये काय सुधारणा झाल्या पाहिजे? एक नागरिक म्हणून या ठिकाणी कशा पद्धतीचा विकास झाला पाहिजे आणि कुठली कामं भविष्यात या ठिकाणी कोपरगावमध्ये झाली पाहिजे? काय वाटतं आपल्याला? काय पाण्याचाच प्रश्न आहे, दुसरं काही नाही. आमदार साहेबांनी 5 नंबरचा तळ केलेलं आहे, अजून 2 तळ्याचे काम चालू आहे. तेवढे झाले म्हणजे कायमचा पाण्याचा प्रश्न सुटून जातो. रस्ते झाले, काम झालेले आहे तसे. या ठिकाणी तुम्ही सांगतायत की या ठिकाणी तळ्याचं काम झालेलं आहे. आशुतोष काळे जे आमदार आहेत त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या वतीने काही कामं झालेली आहेत का इथं? हा झाले ना. मग हे रस्ते त्यांच्याच आहे ना, आशुतोष काळेंनी केलेले आहेत. आशुतोष काळेंनी केलेले. त्यांच्या कार्यकाळामध्ये कोपरगावातले प्रमुख रस्ते झालेले सर. मग त्यांचा जो उमेदवार आहे तो निवडून नाही येणार का? येऊ शकतो ना, असं थोडी. तो पण येऊ शकतो. मग रनिंग सिटी ते बी असं काही नाही, येऊ शकतो. या ठिकाणी कोपरगावचे काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. दादा नमस्ते. नमस्ते दादा. या ठिकाणचं कोपरगावचं जे काय आहे नगरपालिकेचं इलेक्शन पार पडत आहेत. अनेक उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत. एकीकडे राष्ट्रवादीकडनं काकासाहेब कोयटे आहेत, भाजपकडनं पराग संधान आहेत, त्यानंतर राजेंद्र जावरे आहेत, मोरेताई आहेत, त्यानंतर अनेक अपक्ष उमेदवार देखील रिंगणात आहेत. काय वाटतं यावेळेस कोपरगावचा नगराध्यक्ष कोण होईल? आता ज्यांनी विकास केला असेल तोच राहील. कोणी विकास केला काय वाटतं आपल्याला या भागात? आता प्रत्येक येतो, प्रत्येक थोडाफार करतो जातो, प्रत्येकाचा असंच आहे ना. कोणती प्रश्न महत्वाची होती या भागात काय वाटतं? रोजगारची, दुसरं काय. आणि काय कामं झाली पाहिजे? रोजगार भेटायला पाहिजे, MIDC आले पाहिजे. कोण करू शकतं काय वाटतं आपल्याला? आता जे आलं ते तर करणारच आहे. जे आलं ते करणार. परंतु हे जे काही 5 उमेदवार उभे आहेत, यापैकी कोण नगराध्यक्ष होऊ शकतं काय वाटतं आपलं मत काय? आता माझं मत काय सांगू शकतो मी आता तुम्हाला. आता कोपरगावचं कसं आहे, जे आवडत त्यालाच मतदान करणार आहे ना लोक. आता असं आहे ना. पण कोणत्या 2 मुख्य नेत्यांमध्ये फाईट पाहायला मिळते इथे? दोन आता परागबाई संधान और काकाबाई कोटे. या 2 नेत्यामध्ये फाईट पाहायला मिळते. कोण बाजी मारणार?
आता टक्करच राहील. अजून काही कोपरगावचे नागरिक आपल्या सोबत आहेत. हे काका आपल्या सोबत आहेत. काका नमस्ते. नमस्ते. या ठिकाणचं नगर परिषदेचं इलेक्शन पार पडत आहेत. अनेक उमेदवार मैदानात आहेत. राष्ट्रवादीचा आहेत काकासाहेब कोयटे हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. भाजपकडनं परागदादा संधान जे असतील ते उमेदवार आहेत. सपनाताई मरू उमेदवार आहेत. राजेंद्र जावरे आहेत. शिवसेनेचा देखील उमेदवार आहेत. काय वाटतं या ठिकाणचं इलेक्शन पार पडत आहेत, कोण यावेळेस नगराध्यक्ष होईल, कुठल्या पक्षाचं होईल, काय वाटतं? काका कोयटे दादा. काकासाहेब कोयटे. काकासाहेब कोयटे होईल असं का बरं वाटतं आपल्याला? कारण की यांनी पहिले कार्य काम केलेलं आहे, काही गरिबांकरता. कोणती कामं झालेली आहे? यांनी ते कब्रस्तानचं काम केलं होतं. परत आमच्या ईदगाचं काम केलेलं आहे. अजून काय काय कामं झाली पाहिजे असं वाटतं आपल्याला या भागात? काही नाही, फक्त त्यांनी रस्ते नीट करून द्यावा गल्ल्यापुण्यातले सगळे. यानंतर जे विवेकदादा कोल्हे आहेत त्यांचा देखील उमेदवार आहे. 2 गट या ठिकाणी विशेष चर्चेत पाहायला मिळते आहेत. आशुतोष काळे यांचा गट आणि विवेकदादा कोल्हे यांचा गट. विवेकदादा कोल्हे यांच्या वतीने काही कामं झालेली आहेत की या भागात? विवेक दादाच्या टायमाला तर नाही पाहिलं मी, पण काळे साहेबाच्या टायमाला रस्ते केले. काळे साहेबांच्या काळात झाले.